तर बघा आता आपण एक्सरसाइज 1.5 चा क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. लास्ट पार्ट आहे आता मॅथमॅटिकल लॉजिकचा. राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट. म्हणजे काही स्विचिंग सर्किट प्रोव्हाइड केले आहेत त्याचे आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्ट इट्स इनपुट आउटपुट टेबल. म्हणजे स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे आणि काय रिझल्ट येईल ते आपल्याला राईट करायचे. तर सगळ्यात पहिलं स्विचिंग सर्किट वरून सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपल्याला काही स्टेटमेंट राईट करावं लागतील. पी, मग किती स्विचेस आहे बघा, S1 S2 S1 डॅश S2 डॅश. म्हणजे आपल्याला दोन स्टेटमेंट लागतील पी. मग पहिलं फर्स्ट स्विच आणि त्याला फर्स्ट स्टेटमेंट येईल स्विच S1 इज क्लोज्ड इज द फर्स्ट स्टेटमेंट. आणि सेकंड स्टेटमेंट काय येईल, क्यू स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर S1 डॅश आहे, मग S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ पी. S1 मीन्स पी, मग निगेशन ऑफ पी मीन्स S1 डॅश. मग स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, काय निगेशन ऑफ क्यू, स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. झालं. मग एवढे स्टेटमेंट येतील आणि लास्टला तुम्ही लिहू शकता L मीन्स लॅम्प. या सर्किटला दिलेल्या सर्किटला लॅम्प बॅटरी वगैरे कनेक्ट केलेली नाहीये, आपण कनेक्ट करू शकतो. ठीक आहे. मग आता याचं काय करायचं आपल्याला, सिम्बॉलिक फॉर्म. मग सिम्बॉलिक फॉर्म इज गिव्हन बाय. मग काही बघा आता सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये सगळ्यात पहिलं S1 मीन्स पी आलेला आहे. फर्स्ट स्टेटमेंट डिनोटेड बाय पी. फर्स्ट स्विच जे ते पी ने डिनोट केलंय. आता त्याला पॅरलल आहे. पॅरलल मीन्स ऑर. S2 डॅश मीन्स निगेशन क्यू. याला आपण फर्स्ट ग्रुप कन्सिडर करू आणि फर्स्ट ब्रॅकेट देऊ. आता त्याला परत पॅरलल आहे. पॅरलल मीन्स ऑर. आता याचा एक ग्रुप कन्सिडर करू आपण S1 डॅश मीन्स पी. आणि त्याच्यात पुढे आलेले म्हणजे सिरीज मध्ये S2 मीन्स क्यू अँड क्यू. दिस इज अवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. हा फर्स्ट पार्ट क्वेश्चनचा कम्प्लीट झालेला आहे. सिम्बॉलिक फॉर्म झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट इट्स स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे म्हणजे 1-0 चा टेबल, इनपुट आउटपुट टेबल. मग सगळ्यात पहिलं काय येईल, इनपुट आउटपुट टेबलला देर आर 2 स्टेटमेंट. पी इज द फर्स्ट स्टेटमेंट, क्यू इज द सेकंड स्टेटमेंट. नंतर निगेशन ऑफ पी चा कॉलम, त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू चा कॉलम, त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट निगेशन पी अँड क्यू. आणि लास्टला इन बिटवीन दीज 2 ब्रॅकेट. पहिली ब्रॅकेट म्हणजे पी ऑर निगेशन क्यू, सेकंड ब्रॅकेट म्हणजे निगेशन पी अँड क्यू. आणि ह्या 2 ब्रॅकेट मध्ये ऑरचा सिम्बॉल आहे. लास्ट कॉलम मीन्स होल स्टेटमेंट. मग आता काय बघा, याच्या इनपुट आउटपुट व्हॅल्यूज 2 स्टेटमेंट असल्यामुळे 4 इनपुट आउटपुट व्हॅल्यूज येतील. 4 कुठल्या 4, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0. त्याच्यानंतर काय येईल, 1 टाइम 1 0 1 0. त्याच्यानंतर बघा काय, निगेशन ऑफ पी म्हणजे पहिल्या कॉलमचं निगेशन 2 टाइम्स 1 आहे, त्याचं निगेशन येईल 2 टाइम्स 0. 2 टाइम्स 0 आहे, त्याचं निगेशन येईल 2 टाइम्स 1. निगेशन ऑफ क्यू काय येईल, 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1, अगेन निगेशन ऑफ 1 इज 0, निगेशन ऑफ 0 इज 1. त्याच्यानंतर पी मीन्स फर्स्ट कॉलम आणि निगेशन क्यू मीन्स फोर्थ कॉलम. या दोघांमध्ये ऑरचा सिम्बॉल आहे बघा, फर्स्ट आणि फोर्थ. मग ऑरला काय आहे, दोन्ही 0 असतील तर 0, अदर केसेस इट इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर बघा कुठला कॉलम आहे, निगेशन पी म्हणजे हा कॉलम आणि क्यू म्हणजे सेकंड कॉलम. या दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे, अँड. अँडला काय, दोन्ही 1 असतील तर 1, अदर केसेस इट इज 0. त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम आणि सेकंड ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम. या दोघांमध्ये ऑरचा सिम्बॉल आहे, ऑर. ऑर साठी काय आपला इनपुट आउटपुट टेबल, ऑर साठी दोन्ही इनपुट 0-0 असतील तर आउटपुट 0 येतं. मग दोन्ही इनपुट 0 कुठंच नाहीये, मग आउटपुट काय येईल 1. दिस इज अवर इनपुट आउटपुट टेबल. आणि याचा रिझल्ट राईट करायचा आहे. रिझल्ट काय बघा,
लॅम्प इज ऑलवेज ग्लो. 1 म्हणजे लॅम्प काय होतोय, ग्लो होतोय. मग इथं काय लिहायचं, लॅम्प, द लॅम्प विल ग्लो in irrespective of state of switches. म्हणजे स्विचेसची कुठलीही स्टेट जर असेल, आयदर ऑन ऑर ऑफ, तरी पण लॅम्प काय होईल, ग्लो होईल. बघा आता आपण सेकंड सब क्वेश्चन बघणार आहोत. सेम मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. सगळ्यात पहिलं स्विचेसला स्टेटमेंट डिनोट करायची. मग लेट पी स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर काय येईल, निगेशन ऑफ S1 and negation of S2. So negation of P switch S1 dash is closed. त्याच्यानंतर negation of Q means switch S2 dash is closed. आणि शेवटी L means lamp. मग आता बघा काय येईल, याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन, सिम्बॉलिक फॉर्म इज गिवन बाय. मग काय येईल याचा सिम्बॉलिक फॉर्म, बघा S1 मीन्स P, त्याला पॅरलल आहे, पॅरलल मीन्स ऑर. आता दोन स्टेटमेंट दिसत आहे, दोन स्विचेस आहे, तर ब्रॅकेट द्यायची आहे. S1 डॅश मीन्स निगेशन P. त्याच्यानंतर त्याच्या पुढे आलेले आहे म्हणजे सिरीज मध्ये अँड S2 डॅश मीन्स निगेशन Q झालं. त्याच्यानंतर हा आपण फर्स्ट ग्रुप कन्सिडर करू. त्याच्यानंतर याला परत पॅरलल ऑर, परत दोन स्टेटमेंट दिसत आहे, तर ब्रॅकेट कन्सिडर करू. S1 मीन्स P, त्याच्याच पुढे आलेले आहे सिरीज मध्ये म्हणजे अँड S2 मीन्स Q. दिस इज आवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर गिवन स्विचिंग सर्किट. तर याचा फक्त आपल्याला काय करायचं, आता इनपुट आउटपुट टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर दोनच स्टेटमेंट आहे, म्हणजे फर्स्ट 2 कॉलम फिक्स येतील PQ, आणि 4 इनपुट आउटपुट व्हॅल्यू येतील, 4 इनपुट आउटपुट व्हॅल्यू. फर्स्ट कॉलम इज ऑफ P, सेकंड कॉलम इज ऑफ Q, त्याच्यानंतर निगेशन ऑफ P, त्याच्यानंतर निगेशन ऑफ Q, त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट मधली ब्रॅकेट निगेशन ऑफ P अँड निगेशन Q, त्याच्यानंतर होल फर्स्ट ब्रॅकेट P और निगेशन P अँड निगेशन Q, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट P अँड Q, आणि लास्ट कॉलम जो येईल तो होल स्टेटमेंटचा कॉलम येईल, म्हणजे P और निगेशन P अँड निगेशन Q, फर्स्ट ब्रॅकेट और Q P and Q. This is our whole complete statement. लास्ट कॉलम. आता बघा काय काय येईल, 4 ट्रूथ इनपुट आउटपुट व्हॅल्यू देतील, म्हणजे कुठल्या 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1 1 0 1 0. त्याच्यानंतर निगेशन ऑफ फर्स्ट कॉलम, 2 टाइम्स 1 चं निगेशन 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 0 चं निगेशन 2 टाइम्स 1. त्याच्यानंतर निगेशन ऑफ 1 इज 0, निगेशन ऑफ 0 इज 1, निगेशन ऑफ 1 इज 0, निगेशन ऑफ 0 इज 1. त्याच्यानंतर आता बघा नेक्स्ट कॉलम बघा, निगेशन ऑफ P म्हणजे दिस कॉलम, आणि निगेशन ऑफ Q मीन्स दिस कॉलम. या दोघांमध्ये अँड आहे, अँड असेल, दोन्ही इनपुट जर 1 असतील तर आउटपुट इज 1, अदर केसेस इट इज 0. त्याच्यानंतर P मीन्स फर्स्ट कॉलम, आणि दिस ब्रॅकेट मीन्स फिफ्थ कॉलम, हा कॉलम. दोघांमध्ये ऑर आहे, ऑर साठी काय आहे, दोन्ही 0 असतील तर आउटपुट इज 0, अदरवाइज इट इज इक्वल टू 1. आता बघा त्याच्यानंतर P अँड Q, या पहिल्या 2 कॉलम मध्ये अँड आहे. अँडचं काय आहे, वेन बोथ द इनपुट्स आर 1, आउटपुट इज 1, अदर केसेस इट इज 0. आणि लास्ट कॉलम जो आहे तो आपला पूर्ण स्विचिंग टेबल आहे. तर मग काय बघा, दिस होल ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम, आणि P अँड Q मीन्स दिस कॉलम. इन बिटवीन दिस 2 कॉलम्स ऑर इज देअर, ऑर आहे. ऑर साठी काय आहे, दोन्ही 0 असतील तर 0, अदर केसेस इट इज 1. मग आपल्याला रिझल्ट राईट करायचा आहे. काय रिझल्ट येईल मग,
ह्या केसमध्ये लॅम्प ग्लो होणार नाही. कुठल्या केसमध्ये? लॅम्प विल नॉट ग्लो इफ स्विच S1 इज ऑफ. बघा, स्विच S1 जर ऑफ असेल अँड स्विच S2 इज ऑन. बघा, S1 इज ऑफ, S2 इज ऑन. अदरवाइज इट विल ग्लो. हा रिझल्ट आपल्याला राईट करायचा आहे. रिझल्ट राईट करण्यासाठी दोन स्विचेस बघायचे. मग काय, ह्या केसमध्ये लॅम्प ग्लो होणार नाही. कुठल्या केसमध्ये? S1 इज ऑफ, S2 इज ऑन, आणि अदरवाइज इट विल ग्लो. दिस इज अवर रिझल्ट. क्वेश्चन. सगळ्यात पहिले इथे सेंटेन्स राईट करायचे, ते आता तुम्ही राईट करा. S1 मीन्स स्विच S1 इज क्लोज. S2 मीन्स स्विच S2 इज क्लोज. मी आता डायरेक्ट सिम्बॉलिक फॉर्म राईट करतोय. आता बघा, S1 मीन्स P, देन S1 ला पॅरलल, निगेशन ऑफ Q. पॅरलल मीन्स ऑर, निगेशन ऑफ Q. परत त्याला पॅरलल S3 डॅश. पॅरलल मीन्स ऑर, S3 डॅश म्हणजे R. समजलं का? आता याला कुठल्याही दोन याला ब्रॅकेट देऊ शकता. मग आपण वी गिव्ह ब्रॅकेट फॉर फर्स्ट टू. दिस इज फर्स्ट ग्रुप. हा पहिला ग्रुप आपण कन्सिडर केला आहे. आता या पूर्ण ब्रॅकेटला सिरीज मध्ये, सिरीज मीन्स अँड सेकंड. काय सेकंड? आता अगेन S1 मीन्स P, त्याला परत पॅरलल, टू ऑर मोर दॅन टू स्टेप स्विचेस आहे. वी गिव्ह ब्रॅकेट S2 मीन्स Q, त्याच्याच पुढे सिरीज मध्ये मीन्स अँड, S3 मीन्स R. दिस इज आवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर गिव्हन स्विचिंग सर्किट. आता याचं आपल्याला काय करायचंय? इनपुट आउटपुट टेबल प्रिपेअर करायचं. इनपुट आउटपुट टेबल. तर बघा, देअर आर 3 स्टेटमेंट. किती स्टेटमेंट आहे बघा? 3 स्टेटमेंट आहे. PQR, 3 स्विचेस आहे. P इज द फर्स्ट स्विच, QR, 3 स्विचेस, S1, S2 अँड S3. निगेशन बघा कुठल्या कुठल्या याचं आहे? निगेशन ऑफ Q अँड निगेशन ऑफ R. निगेशन ऑफ Q, निगेशन ऑफ R. नेक्स्ट. नंतर काय बघा, आता नंतरचा कॉलम, फर्स्ट ब्रॅकेट, पहिल्या ब्रॅकेट मधली फर्स्ट ब्रॅकेट, P ऑर निगेशन Q. त्याच्यानंतर कंप्लीट फर्स्ट ब्रॅकेट, P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R. दिस इज कंप्लीट फर्स्ट ब्रॅकेट. त्याच्यानंतर Q अँड R, सेकंड ब्रॅकेट मधली ब्रॅकेट. त्याच्यानंतर होल सेकंड ब्रॅकेट, P ऑर Q अँड R. त्याच्यानंतर कंप्लीट स्विचिंग सर्किटचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय येईल? P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R. दिस इज आवर फर्स्ट ब्रॅकेट. त्याच्यानंतर काय येईल? अँड सेकंड ब्रॅकेट इज P ऑर Q अँड R. दिस इज आवर कम्प्लीट स्टेटमेंट. होल स्टेटमेंट म्हणजे लास्ट कॉलम आलेला आहे. ठीक. आता त्याच्यानंतर 3 स्टेटमेंट असल्यामुळे 8 इनपुट आउटपुट व्हॅल्यूज येतील. एट इनपुट आउटपुट व्हॅल्यूज. किती स्टेटमेंट असल्यामुळे देर आर 3 स्विचेस, म्हणजे 8 इनपुट आउटपुट व्हॅल्यूज. मग काही बघा आता 4 टाइम्स 1, 4 टाइम्स 0. नंतर 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0, 2 टाइम्स 1, 2 टाइम्स 0. त्याच्यानंतर 1 0 1 0 1 0 1 0. त्याच्यानंतर निगेशन ऑफ Q. व्यवस्थित ऑब्झर्व करा. क्यूचं निगेशन म्हणजे सेकंड कॉलमचं 0 0, 0चं निगेशन 1, 1चं निगेशन 0, अगेन 0चं निगेशन 1. त्याच्यानंतर Rचं निगेशन 0 1 0 1 0 1 0 1. त्याच्यानंतर बघा P ऑर निगेशन Q. P ऑर निगेशन Q. इन बिटवीन दिस 2 कॉलम ऑर. ऑरला काय आहे? दोन्ही 0 असतील तर 0. या केसमध्ये पण दोन्ही 0 असतील तर 0. अजून नाही, अदरवाइज इट इज इक्वल टू 1. याला नेक्स्ट कॉलम. आता बघा ही ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आणि ऑर आर ऑर निगेशन आर म्हणजे ही ब्रॅकेट आणि ऑर निगेशन आर. दोघांमध्ये काय मग
कुठला सिम्बॉल आहे ऑर. ऑर साठी दोन्ही इनपुट 0 असतील तर आउटपुट इज 0. अदर केसेस इट इज इक्वल टू 1. झालं. त्याच्यानंतर क्यू अँड आर. क्यू अँड आर दोघांमध्ये अँड आहे. इन बोथ द इनपुट्स आर 1, आउटपुट इज 1. अजून बघा, बोथ द इनपुट्स आर 1, आउटपुट इज 1. हे थोडं स्लोली करायचं आहे, अदरवाइज इट इज 0. त्याच्यानंतर क्यू अँड आर मीन्स दिस कॉलम. ऑर पी म्हणजे फर्स्ट कॉलम. फर्स्ट आणि या कॉलम मध्ये आर आहे. दोन्ही 0 असतील तर 0. बघा, दोन्ही 0 असतील तर 0. बघा, इथे दोन्ही 0 आहे का? ह्या केसमध्ये दोन्ही 0 असतील तर 0. अदरवाइज इथं पण दोन्ही 0 0, इथं पण दोन्ही 0 0. अदर केसेस इट इज इक्वल टू 1. झालं. त्याच्यानंतर लास्ट. आता फर्स्ट ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम आणि सेकंड ब्रॅकेट मीन्स दिस कॉलम. या दोघांमध्ये अँडचा सिम्बॉल आहे. काय अँडला? दोन्ही 1 असतील तर आउटपुट सुद्धा काय येईल? 1 येईल. मग बघा, दोन्ही 1 आहे इथे, अदरवाइज इट इज 0. बघा, आता लॅम्प ग्लो केव्हा होईल? ऑब्झर्व करा 3 स्टेटमेंट. लॅम्प ग्लो केव्हा होईल? फर्स्ट स्विच S1. स्विच S1 काय पाहिजे? ऑन पाहिजे. स्विच S1 जर ऑन असेल आणि दुसऱ्याच्या कुठल्याही स्टेट चालतील, पण स्विच S1 बघा इथपर्यंत स्विच S1 ऑन आहे तर लॅम्प पण ग्लो होतोय. मग काय येईल? रिझल्ट लिहिताना द लॅम्प विल ग्लो. लॅम्प विल ग्लो when switch S1 is on and any state of switch S2 and S3. बघा, S2 आणि S3 स्विच काही जरी स्टेट असेल पण फक्त इथपर्यंतच. स्विच S1 जोपर्यंत ऑन आहे तोपर्यंतच लॅम्प ग्लो होतोय. समजलं का? ठीक आहे, राईट डाऊन. बघा, आता आपण एक्सरसाइज 1.5 चा लास्ट क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन. आता जिथं जिथं ज्यावेळेस आपल्याला सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑब्टेन करावं लागतं त्यावेळेस आपल्याला रूल्स ऑफ लॉजिक म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट यूज करावा लागतं. तो पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि सिंपल एक्सप्रेशन फाइंड झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे? स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर मग सगळ्यात पहिले बघा, दिसतंय डायरेक्टली 2 स्टेटमेंट अँड इट्स निगेशन. दोघांमध्ये अँड आहे. तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी लॉ माहिती आहे. स्टेटमेंट अँड इट्स कॉम्प्लिमेंट दोघांमध्ये कंजंक्शन आहे. कंजंक्शनला काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतं. इथं दोन्ही ट्रू राहणार नाही तर फॉल्स येईल. कुठला लॉ वापरला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलाय डायरेक्टली. आणि कुठल्याही स्टेटमेंटचं फॉल्स बरोबर जर ऑल घेतलं तर ते स्टेटमेंट येतं. कुठला लॉ? आयडेंटिटी लॉ आपण यूज केलेला आहे. हे झालं सिंपल एक्सप्रेशन. याचं स्विचिंग सर्किट कसं येईल? तर सगळ्यात पहिलं P मीन्स स्विच S1 इज क्लोज. एकच स्टेटमेंट आहे, एकच स्विच येईल. आणि L मीन्स लॅम्प. देअर स्विचिंग फॉर्म इज एकच स्टेटमेंट आहे P. दिस इज S1. त्याला काय कनेक्ट करायचं आहे? लॅम्प अँड बॅटरी. This is our simple logic circuit for given expression. Write down this. Again आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं 2 ब्रॅकेट ऑब्झर्व करा. पहिला थर्ड ब्रॅकेट ऍज इट इज ठेवा आपण. तर 2 ब्रॅकेट मध्ये बघा, निगेशन P अँड निगेशन P अँड कॉमन निघतंय. फर्स्ट वी टेक निगेशन P अँड कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग? Q इज रिमेनिंग हियर, ऑर इज रिमेनिंग, आणि इन दिस ब्रॅकेट negation Q is remaining. Third bracket as it is P and negation Q. हे पहिलं कॉमन घेतलेलं आपण. त्याच्यानंतर negation P as it is. Again we use complementary law. Statement and its negation मध्ये कुठला सिम्बॉल आहे? ऑर चा. मग ऑर ला दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल. अदर केसेस इट इज ट्रू. दोन्ही फॉल्स राहणार नाही. मग काय येईल? ऑर रिमेनिंग स्टेटमेंट ऍज इट इज. त्याच्यानंतर कुठल्याही स्टेटमेंटचं T बरोबर जर अँड घेतलं, इथं कुठला लॉ वापरला आपण आता? कॉम्प्लिमेंट लॉ यूज केलेला आहे. त्याच्यानंतर कुठल्याही स्टेटमेंटचं ट्रू बरोबर जर अँड घेतलं तर ते स्टेटमेंट असतं निगेशन P. ऑर P अँड निगेशन Q. तुम्ही बघून घ्या
हे लॉ आहे आपला. कुठला लॉ आहे हा? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. बघा, कुठल्याही स्टेटमेंटचं हे एक स्टेटमेंट आहे, त्याचं आपण ट्रू बरोबर अँड घेतलंय तर ते स्टेटमेंट येईल निगेशन पी. आता अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. निगेशन पी और पी इन फर्स्ट ब्रॅकेट, निगेशन पी और पी बिटवीनचा सिम्बॉल अँड, त्याच्यानंतर निगेशन पी और निगेशन क्यू. कुठला वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला आहे. अगेन कॉम्प्लिमेंट लॉ. स्टेटमेंट अँड इट्स निगेशन, दोघांमध्ये ऑरचा सिम्बॉल आहे. ऑरला दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, पण दोन्ही फॉल्स येणार नाही, इट इज अ ट्रू. अँड निगेशन पी और निगेशन क्यू. अगेन कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आणि लास्टला कुठलाही स्टेटमेंट, दिस इज वन स्टेटमेंट, आणि त्याचा आपण अँड घेतलेलं आहे ट्रू बरोबर, तर ते स्टेटमेंट येईल निगेशन पी और निगेशन क्यू. दिस इज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. बघा, सगळे लॉ माहित पाहिजे तरच सॉल्व्ह करता येईल हे क्वेश्चन्स. आता याचं आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ करायचंय. तर एकदम बघा, निगेशन पी मीन्स S1 डॅश. ते सेंटेन्स तुम्ही राईट करायचे. आता मध्ये सिम्बॉल आलेला आहे ऑर मीन्स त्याला पॅरलल. निगेशन क्यू मीन्स S2 डॅश. दिस इज आवर सिंपल लॉजिक सर्किट ऑफ द गिव्हन स्टेटमेंट. आणि त्याला लॅम्प आणि बॅटरी कनेक्ट करायची आहे. फ्लो ऑफ करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. दिस इज अवर सिंपल लॉजिक सर्किट. राईट डाऊन दिस. आता नेक्स्ट क्वेश्चन थर्ड नंबरचा बघा काय. तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतंय निगेशन आपण कॉमन घेऊ शकतो आणि ऑरचं अँड होईल. कुठला लॉ? तर इथं आपण डी मॉर्गन्स लॉ यूज करू. मग पी आर निगेशन जर कॉमन घेतलं तर क्यू आर बिकम्स अँड आर. रिमेनिंग स्टेटमेंट ॲज इट इज क्यू अँड आर. आता बघा, दोन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय कॉमन निघताना दिसतंय? पी ऑर. आणि हिअर पी ऑर विल गेट कॉमन. मग वी टेक पी ऑर कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग इनसाइड द ब्रॅकेट? इथं राहिले निगेशन क्यू अँड आर. नंतर दिस सिम्बॉल अँड, आणि त्याच्यानंतर क्यू अँड आर. पी अँड कॉमन घेतलेला आपण. ठीक आहे. मग इथे आता बघा, पी ऑर दिस इज वन स्टेटमेंट. आपण इथे कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो. निगेशन अँड कुठलाही स्टेटमेंट कुठे राईट करता येईल. मग फर्स्ट वी कॅन राईट दिस ब्रॅकेट क्यू अँड आर, and then we write its negation of Q and R. कुठला लॉ वापरला आपण आता? कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ यूज केला आपण. कम्युटेटिव्ह म्हणजे आपण पी अँड क्यू अँड पी कसं राईट करता येईल. आता बघा, पी आर वन स्टेटमेंट, होल ब्रॅकेट मीन्स स्टेटमेंट, आणि पुढे त्याचं निगेशन आहे बघा, निगेशन ऑफ दी स्टेटमेंट. मग वन स्टेटमेंट अँड इट्स निगेशन, दोघांमध्ये अँड आहे. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, दोन्ही ट्रू राहणार नाही. हे जर ट्रू घेतलं त्याचं निगेशन फॉल्स येईल. म्हणजे दोन्ही ट्रू राहणार नाही तर इट इज फॉल्स. मग कुठला रूल वापरला आपण आता? कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज केला आपण. कॉम्प्लिमेंट लॉ. आणि कुठल्याही स्टेटमेंटचं फॉल्स बरोबर जर ऑर घेतलं तर ते स्टेटमेंट येतं. इट इज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. दिस इज सिंपल एक्सप्रेशन. आणि याचं स्विचिंग सर्किट कसं येईल? फक्त पी, मग एकच स्विच येईल, स्विच S1, आणि त्याला फक्त लॅम्प आणि बॅटरी कनेक्ट करायचे. दिस इज अवर सिंपल लॉजिकल सर्किट फॉर द गिव्हन एक्सप्रेशन. लास्ट क्वेश्चन. त्याचं बघा काय करता येईल. या तिन्ही स्टेटमेंट मध्ये अँड आहे. आपण कुठलाही स्टेटमेंट कम्युटेटिव्ह लॉ यूज करू शकतो दोघांमध्ये. मग पी आणि त्याच्या शेजारी आपण त्याचं निगेशन पी, हे दोन इंटरचेंज केले आपण. फक्त निगेशन पी अँड क्यू. इथे आपण कम्युटेटिव्ह लॉ यूज केलेला आहे. हे दोन आपण इंटरचेंज केलेले. ऑर रिमेनिंग स्टेटमेंट्स ॲज इट इज आर पी अँड निगेशन क्यू अँड आर. कुठला लॉ वापरला आपण इथे? कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ आपण यूज केलेला आहे. आता बघा, वन स्टेटमेंट अँड इट्स निगेशन, दोघांमध्ये अँड आहे. मग
स्टेटमेंट अँड इट्स निगेशन. अँड जर असेल तर इट इज फॉल्स. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स. पण दोन्ही ट्रू येणार नाही, मग इट इज फॉल्स. अँड क्यू or remaining bracket as it is P and Q and R or P and negation Q and R. इथे कुठला लॉ वापरला आपण आता? कॉम्प्लिमेंटरी लॉ. कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज केलेला आपण, कॉम्प्लिमेंटरी लॉ. आता इथे आयडेंटिटी लॉ यूज होईल. फॉल्स अँड स्टेटमेंट, स्टेटमेंट अँड फॉल्स. तर ते काय येतं? फॉल्स येतं. कुठल्याही स्टेटमेंटचं फॉल्स बरोबर जर अँड घेतलं तर ते फॉल्स येतं. इट इज रिमेनिंग स्टेटमेंट ॲज इट इज निगेशन पी अँड क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू अँड आर. कुठला लॉ वापरला इथे आपण आता? आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ यूज केलेला आहे, आयडेंटिटी लॉ. आता बघा, दिस इज होल स्टेटमेंट, होल स्टेटमेंट. त्याचं आपण ऑर घेतलेलं आहे फॉल्स बरोबर, तर ते स्टेटमेंट येईल निगेशन पी अँड क्यू अँड आर ऑर पी अँड निगेशन क्यू अँड आर. अगेन वी यूज आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. आता याच्या पुढे हे काही सॉल्व्ह होणार नाही, डायरेक्टली याचं स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. आता टेक्स्टबुक मध्ये याचा आन्सर जे आहे ते रॉंग दिलं गेलेलं आहे, तर आपण काय करायचंय? करेक्ट करून घ्या. दिस इज अवर रिक्वायर्ड सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन. हे लिहून घ्या आणि याचा आपल्याला आता स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय, सिंपल स्विचिंग सर्किट. तर ती थेरॉटिकल पार्ट तुम्ही राईट करायचे. आता पी मीन्स स्विच S1 मी डायरेक्टली लिहितोय. बघा आता काय स्विचिंग सर्किट येईल, ड्रॉ करतोय. निगेशन पी, निगेशन पी मीन्स S1 डॅश. अँड म्हणजे त्याच्याच पुढे येईल सिरीज मध्ये क्यू. क्यू मीन्स S2. नंतर त्याच्याच पुढे अँड मीन्स त्याच्याच पुढे येईल सिरीज मध्ये S3. बघा, दीज आर द 3 स्विचेस आर इन सिरीज. हे 3 एकमेकाला काय आहे? सिरीज मध्ये. पुढे ऑर आलेले म्हणजे पूर्ण याला पॅरलल येईल. काय येईल पॅरलल? पी. पी मीन्स S1, परत पुढे अँड म्हणजे त्याच्याच पुढे येईल सिरीज मध्ये निगेशन क्यू मीन्स S2 डॅश, आणि त्याच्याच पुढे परत सिरीज मध्ये अँड आर मीन्स S3. दिस इज अवर simple construction of switching circuit. Put battery and lamp here and show the direction of flow of current. This is our construction. Understood? Write down this.